प्रभु रामचंद्र भगवान की जय। नळ नीळा जांबवंता निजुत्पत्ती मरातील समस्त एवढा साधेल कार्यार्थान जरी हनुमंता मारिला। त्या ठिकाणी रावण सांगतोय कालनेमीला, हे कालनेमी मामा, अरे तू जर त्या कपिनंदनाला त्या ठिकाणी विघ्न करण्यासाठी जर गेलास तर किती मोठं पुढं असणारं कार्य पार पडेल। अरे नळ नीळ अंगद हे सगळे जण असणारे वानर मरतील, एवढा कार्य साधेल, पण कधी तू ज्यावेळेस हनुमंताला विघ्न करशील आणि त्याला मारशील तेव्हा म्हणून धरेल दोन्ही चरण देईल अर्धा राज्य झाला। चिंता सागरी बुडता पूर्ण तारू आपण सोय व्हावे। आणि रावण म्हणतो की हे कालनेमी मामा, अरे मला खूप दुःख झालंय रे। जो काही कपिनंदन आहे ना हनुमंत, तो दिव्य औषधी आणण्यासाठी जातोय आणि तू माझी मदत कर। अरे मी खूप चिंताग्रस्त झालोय, मला या चिंतेतून तू असणारा बाजूला काढ, मला मदत कर, त्या कपिनंदनाला असणारा तू विघ्न कर। अरे मी चिंतेच्या सागरामध्ये बुडतोय रे। म्हणून असणारा कालनेमीचे चरण धरले, पाया पडला आणि म्हणतोय की मला आता तरी तू सावर कालनेमी आणि माझी मदत कर। मग ग्लानी भाकी होता पडे चरणावरी मागोता मजा होत असे प्राणांत अवस्था जीवदाता तू होई। अरे कालनेमी, अरे माझ्या जीवाचा दाता तू, अरे मला प्राणांत अवस्था होते। मला असं वाटतंय की माझा आत्ताच्या आत्ता जीव जातो की काय। माझा जीव अतिशय तळमळ करतोय, जसा मासा असणारा वाळूत टाकावा तशी तडफड अवस्था त्या ठिकाणी रावणाची होऊ लागली। आणि म्हणून रावण असणारा त्या कालनेमीच्या पायावरती गडागडा अशा प्रकारे लोळू लागला आणि म्हणतोय की हे कालनेमी, अरे मला मदत कर। आयसे ऐकताची उत्तर दचकला राक्षस वीर हृदय खोचला दुर्धर कपट प्रकार भला नव्हे। आणि कालनेमीनं असणाऱ्या रावणाचं बोलणं ऐकल्यानंतर असं काळीच त्या कालनेमीचं धस्कन झालं आणि त्या कालनेमीला असं वाटू लागलं की रावणानं आता मला आज्ञा दिली, पण आज्ञा दिली होती रावणानं, पण याच्या जीवाला धक्का बसला का। तर कालनेमी म्हणतोय की कपट प्रकार भला नव्हे, कपट करणं ही चांगली गोष्ट नाही असा विचार कालनेमी करतोय। कपट करीत हिरण्यकश्यप खंड विखंड केली वप तेथे आमचा कोण प्रताप रुद्र रूप जिंकावया। आणि कालनेमी सांगतोय रावणाला, हे रावण महाराज, अहो तो हिरण्यकशिपूने त्यानं त्याच्या मुलाला खूप विघ्न केलं होतं का। तो हरिभक्त होता आणि तो भगवंत विष्णूची त्या ठिकाणी भक्ती करत होता आणि त्यावेळेस तो हिरण्यकशिपू त्याच्या मुलाला हत्तीच्या पायाखाली टाकायचा, कड्यावरून पाण्यात ढकलून द्यायचा, खूप असणार त्याच्यासोबत त्या ठिकाणी त्याच्यासोबत त्याला त्रास द्यायचा। पण हा भगवंत त्या ठिकाणी हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नरसिंह अवतार घेतला आणि त्याला मारलं का। तो कपट करत होता आणि हे असणारा रावणा, अरे कपट प्रकार भला नाही, त्यात माझा काय पाड आहे, मला निश्चितच मरण आल्याशिवाय राहणार नाही। कपट साधिल्या मारेंद्रिया बगी व्यापिले शरीर कपट साधिले चंद्रिया शय रोगे थोर व्यापिला। अरे रावणा काय सांगू, त्या अहिल्याला असणारा अहिल्यासोबत कपट प्रकार केला इंद्रानं। तो सुद्धा असणारा त्याला सुद्धा असणारा त्या कपटाची प्रचिती आली आहे आणि त्या ठिकाणी चंद्रानं सुद्धा असणारा कपट केलं, तो असणारा चंद्राला सुद्धा त्या ठिकाणी त्याची प्रचिती आली असं कालनेमी म्हणतोय। खाऊन जेवून घर गेले आळसे मांडिले सहस्र अर्जुने सांडून हस्तपाद छेदने शेखी प्राणे निमाला। अरे कालनेमी ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन
आणि नंतर त्याच गुरुला असणार कपटानं कामधेनू नावाची असणारी गाय मागितली आणि त्यामुळे असणार त्याचा हात पाय तोडून त्याचा शिरच्छेद केला. अरे रावणा, कपट प्रकार भला नव्हे. येणे रावणे जाणं सांडूनिया राजा चिन्ह भीक मागो गेला पण सीते करुणा देई माते. अरे रावणा, तुला दुसऱ्याचे उदाहरण किती देऊ? अरे तू स्वतः असणारा, तुझं राज्य 14 चौखड्याचं राज्य एवढा तू त्रैलोक्यामध्ये श्रीमंत असणारा राजा आहेस रे, पण तू सुद्धा असणारा भिकाला लागलास. त्या प्रभू रामचंद्राच्या पत्नीला कोरांना देई माते म्हणून गेलास भिक्षा मागायला आणि तिला चोरून आणलंस. माता म्हणे जियसीन भोगू पाहे तियसीन कपटे मिळविले धुळीसीन सुपुत्र सैन्यसी मारविले. अरे रावणा, तू असणारा त्या माता सीतेला माता म्हणलास आणि माता म्हणून तिला इथं आणलंस, पण तिच्यासोबत तू कपट करायला लागलास. तिचा भोग घ्यावा अशी तुझ्या मनात इच्छा आहे. अरे हा कपट प्रकार तो भला नाही रे. तुझे सगळे असणारे नातू पण तू लेकरा बाळा सगळा वंश असणारा तुझा खलास व्हायची वेळ आली, सगळं धुळीला मिळालेला आहे का तो हा कपट प्रकार केला म्हणून. इतरांची गती कायसीन कपटे गाडिले देवासी ईश्वर तो सांडूनी मानसीन सोये भिकेसी लागला. अरे रावणा, अरे तुमचं आमचं काय उदाहरण सांगू? अरे भगवंत असणारा जगाचा जो मालक आहे त्यानं कपट प्रकार केला आणि बळीच्या दारात भीक मागू लागला. शेवटी असणारा त्या बळीनं त्याला द्वारपाल केलं. हो आपण हो निरंक बळसी मागू लागला भिका तेने द्वारपाळ केला देखा पुराणे असंख्य बोलती. अरे रावणा, तो भगवंत त्या ठिकाणी महाविष्णू भीक म्हणजे अर्थातच त्यानं कपट प्रकार केला आणि बळीच्या दारात गेला आणि म्हणला मला भिक्षा दे. भिक्षामध्ये असणारा 3 पावलं त्या ठिकाणी त्याने घेतले, त्रिविक्रम त्या ठिकाणी केला, पण त्या बळीनं सुद्धा त्याला असणारा सोडलं नाही, त्याला असणारा द्वारपाल केलं. असे असंख्य असणारे पुराणे गरजतात असं कालने मी रावणाला सांगतोय. या लागे कपटाची वार्ता भली नव्हे गा सर्वथा कपट करिता कपिनाथा स्वघातासी करावे. अरे रावणा, अरे हा कपट प्रकार भला नाही आणि मी जर असणारा त्या हनुमंतरायाला कपट करण्यासाठी गेलो तर निश्चितच माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. हो श्रीरामाचे निज भक्त त्यासी कोणी कपट करीत ते स्वयंची मरण पावत नरक भोगिता निवार. आणि कालने मी रावणाला सांगतो की हे रावण महाराज, अहो या गोष्टी तुम्ही सोडा. त्या भगवंत प्रभू रामचंद्राच्या भक्ताला जर कोणी विघ्न केलं, त्याच्यासोबत जर कोणी कपट प्रकार केला तर त्याला असणारा निश्चितच मृत्यू आल्याशिवाय राहत. या लागे कपटाची वार्ता भली नव्हे गा सर्वथा कपट करिता कपिनाथा स्वघातासी करावे. अरे रावणा, अरे हा कपट प्रकार भला नाही आणि मी जर असणारा त्या हनुमंतरायाला कपट करण्यासाठी गेलो तर निश्चितच माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. हो श्रीरामाचे निज भक्त त्यासी कोणी कपट करीत ते स्वयंची मरण पावत नरक भोगिता निवार. आणि कालने मी रावणाला सांगतो की हे रावण महाराज, अहो या गोष्टी तुम्ही सोडा. त्या भगवंत प्रभू रामचंद्राच्या भक्ताला जर कोणी विघ्न केलं, त्याच्यासोबत जर कोणी कपट प्रकार केला तर त्याला असणारा निश्चितच मृत्यू आल्याशिवाय राहत नाही का. भगवंताचं कार्यच ते आहे. घेवणी चक्रगदान करीतो एकच धंदान भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संहारी. कारण त्याला म्हटलं जातं ना राक्षस कुलहंतक, तो असणारा राक्षसांचा नैनाट करतो आणि स्वतःच्या भक्ताला सुख देतोय. हो हनुमान श्रीरामाचा किंकर श्रीराम भजनी अति तत्पर त्यासी कपट करी जो नर त्याचे
तर तो असणारा हो श्रीरामाचे निज भक्त त्यासी कोणी कपट करीता ते सोयची मरण पावता नरक भोगिता निवार. अरे रावणा, त्या भगवंत प्रभू रामचंद्राच्या भक्ताला जर कुणी असणारं विघ्न केलं ना तर तो कधीच वाचू शकणार नाही, त्याला नरक भेटल्याशिवाय राहणार नाही. हनुमान श्रीरामाचा किंकर श्रीराम भजनी अति तत्पर त्यासी कपट करी जो नर त्याचे शरीर वाचेना. अहो रावण महाराज, त्या प्रभू रामचंद्राचा भक्त असणाऱ्या हनुमंतरायाचं चित्त सारखं असणारं त्या प्रभू रामचंद्राच्या चिंतनामध्ये असतंय. रात्रंदिवस फक्त प्रभू रामचंद्राचं स्मरण असतंय, प्रभू रामचंद्राचंच भजन असतंय आणि असणारा रात्रंदिवस असणारा तो हनुमंतराय प्रभू रामचंद्राचं भजन करतात. त्यांच्या मनामध्ये असणारा फक्त भगवंत प्रभू रामचंद्र आहे आणि त्यांना जर असणारं विघ्न केलं, त्या ठिकाणी जर विघ्न केलं तर तो काय असणारा भलं नाही असं काल नेहमी म्हणतोय. हो असे जाणतो मी आपण सोय सांगत से रावण कपीसे जे विघ्न करण ते मजची मरण ओढवले. आणि त्यावेळेस असणारा काल नेहमी म्हणतोय की आता रावणानं तर मला असणारा आदेश दिलाय, आज्ञा केली की तू असणारा हनुमंतरायाला विघ्न कर, पण काल नेहमी म्हणतोय की मी आता काय करू, निश्चितच मला मरण आल्याशिवाय राहणार नाही. पाया पडोनी रावणे अर्ध राज्य दिन म्हणे मजली माया प्राणी राज्य कोणा भोगावे. आणि तसं काल नेहमी म्हणल्यानंतर रावण उठला आणि रावण म्हणू लागला की अरे काल नेहमी तू माझं ऐक, मी तुला असणार माझं अर्ध राज्य दान देईन, तू माझं फक्त एवढं काम कर, माझं असणार एवढ्या आज्ञेचं पालन कर, त्या हनुमंतरायाला तू विघ्न कर, मी तुला असणार माझं अर्ध राज्य देईन. त्यावेळेस काल नेहमी असणारा मनामध्ये दचकला आणि तो म्हणू लागला की अरे मला जर मरण आलं तर हा अर्ध राज्य कोण भोगणार, असं काल नेहमी म्हणतोय. आता नवच तरी रावणाची करेल घात्या तया परीस हनुमंत होया माते हितकारी. आणि त्यावेळेस असणारा काल नेहमीने विचार केला. काल नेहमी म्हणतो की रावणाच्या आज्ञेचं जर मी पालन केलं नाही तर हा रावण मला इथंच मारेल आणि या दृष्टीने रावणाच्या हातून मरण्यापेक्षा त्या प्रभू रामचंद्राचा भक्त असणाऱ्या हनुमंतरायाच्या जर हातून मला मरण आलं तर माझा निश्चितच उद्धार होईल. हो हनुमान सबाया श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा डुलत हो त्याच्यानी हाते हात कृत कृतार्थ मी झालो. आणि काल नेहमी म्हणतोय की प्रभू रामचंद्राचा एक निष्ठ असणारा भक्त हनुमंतराय आहे आणि हा हनुमंतराय असणारा रात्रंदिवस असणारा एक क्षण सुद्धा असणारा विलंब न करता प्रभू रामचंद्राचं सतत भजन करतोय. त्याच्या मनामध्ये त्याच्या ध्यानामध्ये फक्त भगवंत प्रभू रामचंद्र आहेत आणि अशा पुण्यवंत असणाऱ्या जर हनुमंतरायाच्या हातून मला मरण आलं तर निश्चितच माझा उद्धार होईल. प्रभु रामचंद्र महाराज की जय. पवन सूत हनुमंत महाराज की जय. आयसे विचारोनी मान मान देतात रावण वचने तुझी आज्ञा उल्लंघुनी समर्थ जनी आशेना. आणि त्यावेळेस त्या काल नेहमीने असणारा विचार केला. काल नेहमी म्हणतोय की हनुमंतरायाच्या हातून जर मला मरण आलं तर माझा उद्धार होईल अशी कल्पना त्याने असणाऱ्या काल नेहमीने मनामध्ये घेतली आणि रावणाला म्हणतो की हे रावण महाराज, अहो तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात, तुमच्या आज्ञेचं पालन नाही करायचं तर कोणाच्या आज्ञेचं पालन करायचं, या जगामध्ये तुमच्या आज्ञा मोडणारा कोणीच नसेल, मी तुमची आज्ञा मान्य करतोय. ऐसा कोण आहे थोर जो उल्लंघू शके तुझे उत्तर वेग करून नमस्कार निशाचर उसळला. अरे रावणा, अरे तुझ्या आज्ञा मोडण्याचं सामर्थ्य अजून
कोणामध्येच नाही. अरे कितीही मोठा असणारा येऊ दे, पण तुझी आज्ञा कधीच कोणी उल्लंघन करणार नाही. म्हणून असणार त्या काळनेमीने असणार उड्डाण घेतलेले का तर कपिनंदनाला आणि त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी. पर्वत पावे जेव्हा मारवाते तेव्हा आपण गेला शीघ्र गाते माया केली आरती निभूती तेही निश्चिती परिसावी. नाथ बाबा त्या ठिकाणी म्हणतात की त्या ठिकाणी हनुमंतराय ज्यावेळेस त्या पर्वतावर जात होते ते जायच्या अगोदर हा असणारा कालनेमी तिथं जाऊन पोहोचला आणि पोहोचल्यानंतर काय असणारी माया करतोय, काय छलन करतोय हे असणार तुम्ही सावधान चित्तानं ऐका असं नाथ बाबा म्हणतात. ते जाऊन रक्षगाना केला आश्रम निर्माण फळे जळे संपूर्ण वृक्षरोपण अतिरम्य. आणि अशा पवित्र अशा ठिकाणी असणारा तो कालनेमी गेला की ज्या ठिकाणी असणारं सरोवर होतं, तळं होतं, अनेक सुगंधित अशा प्रकारच्या वनस्पती होत्या, छान छान झाडं होती. अशा सुंदर अशा ठिकाणी जाऊन कालनेमी थांबलेला आहे का भगवंताच्या भक्ताला हनुमंतरायाला विघ्न करण्यासाठी. आपण घेऊन अग्निहोत्र तपस्वेशे निशाचार दिसे उपवासी निरंतर गेले उद्धार कपाटी. आणि कालनेमी जाऊन पोहोचला आणि पोहोचल्यानंतर असणारा त्यानं त्याचा कपट प्रकार करायला सुरू केला. तो राक्षस होता ना, कसा राक्षस होता तुम्ही ऐकलंय ना, खूप मोठा भयंकर असा होता. पण त्यानं असणारा एक ऋषीचा वेश घेतला. जसं काही असणारा खूप वर्षापासून तो उपवास आहे अशी अवस्था त्यानं त्या ठिकाणी घेतली. पोट अतिशय असणारा हाडकाला चिटकला असावं, पाठ पोट एकत्र झाले असावं, एवढा असणारा तो वाळकुंजा दिसायला लागला. डोळे पार असणारे हाडकाला मध्ये गेले असतील असा तो असणारा कालनेमी दिसू लागला. जसं काही खरोखरच एक तपस्वी असणारा ऋषी आहे. माता जटांचा संभार परिधान त्यासी वल्कंबार भक्ती वाढले तुझ्या देवाची कक्षे आदि विचित्र भासती. आणि कशी अवस्था त्याने त्या ठिकाणी तयार केलेली आहे. जटाचा भार त्या ठिकाणी बांधलेला आहे, वल्कलांबर. त्या ठिकाणी जसे काही प्रभू रामचंद्रानं अथवा ऋषीने जसे वल्कले धारण केले असतात ना, अगदी तसे वल्कले त्याने असणारे धारण केले होते. आणि तो खरोखरच असणारा एक तपस्वी ऋषी दिसू लागलेला आहे.